द्यायची. नाही नाही देवासाठी हवे. अर्धा सकाळी 4:30ला उठून येणार काय सर्व. गुड मॉर्निंग. तर आज आहे संडे. मगाशी उठलोय, चहा वगैरे झाला. कृषिकाचा तायकांडोचा क्लास आहे, तिकडेच चाललोय. आणि आता पाय पहिल्यापेक्षा बरं आहे, थोडीशी सूज आहे, पण पेन वगैरे कमी होत आहे कारण का औषधं घेतली आहेत. आणि काल रात्री खूप धमाल मस्ती झाली, झोपायला लेट झाला. काय आणलं मामा? हां, तर मी पण आज पप्पांना बोली सुका जवळा बनवूया, खूप दिवस खाल्ला नाही, लय भारी लागतो. माझ्यापेक्षा कृषिकाला माझ्या जाम आवडतो सुका जवळा. ए बाई चल ना, कशाला अशी करते? कसले गाठे? हां, ते खायचे. चालेल. आणि आज बघितला तर पोलिओ डोस पण आहे लहान मुलांचा, म्हणजे 1 ते 5 वर्षांपर्यंतच्या मुलांचा कृषिकाला द्यायचा आहे. कृषिका माझी आत्ताशी 4.5 वर्षाची आहे. ए चल, पहिला डोस घेऊया, आज पोलिओ डोस आहे. हां, इंजेक्शन नाही, तो तोंडामध्ये 1-2 थेंब देतो. अगं येडे, मोठी नाही तू, अजून छोटी आहे. 5 वर्षाची होईपर्यंत द्यायचंय बाळा. ती मोठी आता तिला नाही, तू छोटू आहे बाबा. इथेच आमच्या इथे जवळ. मग ती उंच झाली. हां ठीक आहे. किती 1 ते 5 वर्षापर्यंत ना? हां, जा. नेल पेंट लावतात तुम्हाला. खाऊ आहे तुमच्यासाठी स्पेशल ठेवावं लागतं. किती वर्षांनी आलं हा? जवळ वर्ष 1.5 वर्षांनी आलं, मध्ये नव्हतंच. टेस्ट भारी लागते याची. अरे वा, माझ्या बाबूला नेल पेंट. मतदान करून आलीस ना? आपण करतो ना, मग ही लोक पण करतात. तर रिक्षा पण भेटली. नाही नाही, घेऊन येणार. चलो. अरे माझं बाळ मला गोरा केलं ना. कसं काय? हो, जादू केली. अरे माझ्या पोरगा तो इथलं. चला मधलं. तर एकर्स क्लबला मी पोचले. घरातून निघताना थोडं पावसासारखं वातावरण झालेलं, पण म्हटलं आता छत्री आणि नाही, पाऊस आला तरी चालेल, पण मध्येच गायब पण झाला. चला. आणि हिला पोलिओ डोसचं ते मार्क केले ब्लू कलरच्या हाताला, ते हात असेच ठेवून बसली आहे बाबू. चला, हात दाखव कसा करून बसली आहे बघा. चले बाळा इकडे. तर हे पावसामुळे पॅक करून टाकलं. पावसाचं पाणी झालं ना आत्राच्या. चालू झाला काय? चल इकडे. तर आले आले सगळे स्टुडंट इथे मॅट वगैरे अंतरतात, म्हणजे त्यांना खेळायला. आणि कृषिकाचा ड्रेस घालून कृषिका रेडी झाली. कर कृषिका, कसं करतात कर. अय तिकडे नको जाऊ बाबू, पडे. तर आत्ताच तायकांडोचा क्लास सुटला आणि रिक्षा बघतोय. अंकल चुनाभट्टी गाव आहे ना आपलं. चुनाभट्टी आपलं गाव आहे. तिवडी आपलं गाव आहे. ते आपलं घर आहे. तिवडी. चुनाभट्टी मार्केट, मच्छी मार्केट. तर आत्ताच मी मच्छी मार्केटला उतरले आणि थोडंफार जे काही सामान मिळतंय. काय बऱ्यात ना? हो. थांब जरा. तर वटपौर्णिमेचं सामान वगैरे घेते. मच्छी वगैरे सगळंच घ्यायचं आहे. म्हटलं संध्याकाळी परत मिळणार नाही, मार्केट संपून जातो. बघूया काय भेटतंय. आणि आंबे कसे? आंबे 100 रुपये किलो. मला दे ना. कापून द्या.
नाही नाही ते ह्याच्यासाठी हवे अर्धा अर्धा घरा खाते खाशील नको मला हे गरे द्या काय मच्छी काय हाय पापलेट कसे ऋषी का इकडे खाली बघ तर काळे मासे घेतले दुसरी काय मच्छीच नाही मार्केटला पण तळून ए आपण ना कशी आहे तरीकडे पण एकाच ठिकाणी सगळं सामान आहे आळू आहे परत सगळं हे जांभळं आहेत तर बरंचसं जेवढं सामान मिळतं तेवढं घेतलं करवंद राहिली आहेत वडाची पानं आणि बांगड्या घ्यायच्या संध्याकाळी ते संध्याकाळी येऊन घेईन मी आणि आता घरी चाललो जेवण बनवायचं हां तर घरी आले पटापट जेवण करायला सुरुवात केली मच्छीला मॅरिनेट वगैरे करून घेतलं एकीकडे जवळा घातला डाळ तर डायरेक्ट शिजवून गेली होती फक्त कोथिंबीर राहिलेली ती म्हटलं आल्यावर टाकेन आणि असे घाई गडबड करायची एकीकडे मच्छी फ्राय करून घेते तर दुपारी तायक्वांडोच्या क्लासवरनं आले आणि आता थोडा वेळ झोपले होते आणि आता चहा वगैरे घेतला आणि चालले आहे हिच्यासोबत तेजश्रीसोबत मार्केटला मला दुपारी थोडंफार सामान मिळालं बांगड्या वगैरे घ्यायच्यात तर तिकडे चाललो आहे चला तर इथे तेजश्री भेटली आहे तर आता चाललो आहे मार्केटला बाप रे वटपौर्णिमेची गर्दी बघा काय आंबे वगैरे घ्यायला आंबे परत ढाळा वडा भेटली हाँ डेपो में जाना है चलो हम बताते बाबा तेच का समजत नाही तर आमचा प्लॅन आहे मालवणला जायचा लवकरच त्यासाठी आम्ही तिकीट बघायला सुद्धा चाललो आहे सांगायचं राहिलं की आमचा मालवणला जायचं लवकरच प्लॅन आहे कारण का आमचा कासारटक्क्याला जायचं प्लॅन आहे गेल्या वर्षी जायला नाही मिळालं तर म्हटलं सामान घेण्याच्या नादात मी विसरून गेली सांगायचं आणि आता आलो आहे तिकीट बघायला तर तेजश्री आणि मी आलो आहे तर बघू इन्क्वायरी काउंटर चालू आहे का चालू पण काउंटरला तर कोण नाही आहे तिकीट काही असू नये अरे मग 4:30ला निघणार दिवस त्याच जाणार ना असं होतंय ट्रेनची पण बघते मी ट्रेनची काय भेटली नाही सकाळी 4:30ला उठून येणार काय सर्व आणि इथल्या गाड्यांचा भरोसा नसतो कधी येतील आणि कधी नाही दुसरी नाही कुठली आपला ट्रॅव्हल्स लास्ट ऑप्शन माझी करवंद वगैरे घेऊन झाली बांगड्या घ्यायला आली मगाशी मी तुम्हाला तिथे बघत होती तिथे बसता ना तुम्ही द्या या मापाच्या अच्छा हो त्यातल्या द्या तर फिरून फिरून आम्ही एवढं दमलो मार्केटमधनं तर आता आलो आहे फालुदा खायला मी रबडी फालुदा घेतला आहे आणि मिल्कशेक घेतलं आहे फालुदा कोणसा आहे घेतो हे असं काय किरणच्या आवडीचं खाणं आहे सगळं रसमलाई आहे ना ही चांगलं आहे तर आत्ताच मार्केटवरून डायरेक्ट फिरून वगैरे खाऊन पिऊन मम्मीच्या इथे पोचले लय दमायला झालं आहे वारा एवढा येतो की दरवाजा पुढे करून ठेवतात मम्मी पुढे गेली काय ग मंचू नाही आली मंचू खेळते घरात अगं हे साडीची बॉर्डर काढली पण होती सारखी निघायची काढूनच टाकली तर आत्ताच मार्केटवरनं आले फ्रेश वगैरे झाले आणि सगळं सामान आणलं आहे पूजेचं वटपौर्णिमेचं दिवसभर नुसती धावपळ तिकीट बघायला गेलेलो पण तिकीट काय भेटली नाही मला आता बघू किरण आल्यावर कसं काय तिकीटचं करतो आहे आपल्याला लवकरच मालवणला जायचं मस्त पावसातनं मज्जा करायची आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा
चला बाय, गुड नाईट.